नमस्कार, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। अंगणवाडी का मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षका भरती याच्या संदर्भातला एक नवीन जो आहे तर तो जीआर इथं आलेला आहे आणि या जीआर नुसार पात्रतेमध्ये जो आहे तर तो आपल्याला एक महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळतो आणि हा एक सकारात्मक बदल जो आहे तर तो आपण म्हणू शकतो। याचा फायदा जो आहे तर तो नक्की बाकी महिलांना जे आहेत तर ते होणारच आहे आणि बाकी याची नागरीची जाहिरात तर आलेलीच होती। आता याची ग्रामीणची जाहिरात तर बाकी आहे, तर ते ग्रामीणची जाहिरात येऊ शकते। ज्या काही महिला तयारी करत असतील, एक तर डिपार्टमेंटच्या महिला आणि दुसरं सरळ सेवेच्या महिला, तर या दोघांसाठी जाहिरात जी आहे तर ती आगामी काळात येऊ शकते। याच्यासाठी आपण महिला आणि बाल विकास विभागामार्फत ही अंगणवाडी पर्यवेक्षका आणि मुख्य सेविका याची जी रेकॉर्डेड बॅच आहे तर ती तुमच्यासाठी इथं उपलब्ध करून दिलेली आहे। याला जॉईन करण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला टॉपिक पाहायला मिळतील। ICDS चा जो महत्त्वपूर्ण टॉपिक असतो ज्याच्यावर प्रश्न येतात तर तो पण व्यवस्थित पद्धतीने असणार आहे आणि हा कोर्स परचेस करताना GM10 कोड यूज करत असाल तर तुम्हाला आणखी या प्राइसेसवर 10% सूट जी आहे तर ती मिळून जाईल। बघा, जीआर नुकताच आलेला बघा 10 ऑक्टोबर 2025 चा हा जीआर आपल्याला पाहायला मिळतो। अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका व पर्यवेक्षका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्त करताना संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्याकरता अटी शिथिल करण्याबाबतचा हा जो आहे तर तो जीआर आणि हाच महत्त्वाचा होता की याच्यामुळे खूप साऱ्या महिला ज्या आहेत तर त्यांना करता येत नव्हते, या गोष्टी अप्लाय करता येत नव्हतं, तर ती या गोष्टीमध्ये तो महत्त्वपूर्ण बदल जो आहे तर तो होणार आहे। मित्रांनो बघा, महिला आणि बाल विकास विभागाच्या अखत्यारीतील जे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत मुख्य सेविका व पर्यवेक्षका या पदाचे सेवा प्रवेश नियम जे आहेत तर ते निश्चित करण्यात आलेले होते। तर याच्यामध्ये जी मर्यादित विभागीय परीक्षा होते, आपली डिपार्टमेंटलची एक्झाम होते, तर त्याच्यासाठी जी पात्रता लागते त्याच्यामध्ये जे आहेत तर त्यांनी दोन अर्हता टाकलेल्या होत्या। एक म्हणजे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने संगणक प्रमाणपत्र म्हणजेच काही इन शॉर्ट आपल्याला MSCIT प्रमाणपत्र पाहिजे होतं आणि दुसरं काय की दोन्ही भाषा परीक्षा उत्तीर्ण केल्या नसल्यास, संगणक अर्हता धारण केले नसल्यास नियमात विहित केलेल्या मुदतीत त्यांची पूर्तता करणं आवश्यक राहील, अन्यथा वेतनवाढ आणि पदोन्नती जी आहे तर ती होणार नाही। तर अशा पद्धतीने होतं आणि याच्यामुळे खूप साऱ्या महिलांना अर्हता धारण करण्याची शक्यता ही कमी असल्याने पात्रतेच्या अटी शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि शासनाने आता ही परवानगी जी आहे तर ती दिलेली। याच्यामध्ये त्यांनी मेन हे सांगितलेलं आहे की मुख्य सेविका आणि पर्यवेक्षका या पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील, तसेच हिंदी भाषा परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील। तर या सगळ्या गोष्टी आपल्याला जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतात आणि हा बदल एक सकारात्मक बदल आपण पाहायला मिळू शकतो। 2 वर्ष खूप चांगली मुदत जी आहे तर ती इथं दिलेली आहे। आपण जर इथं पात्रता पाहिली तर याच्यामध्ये काय होतं, MSCIT हे मागितलेलं होतं, हिंदी आणि मराठी भाषा पास अथवा सुटीस पात्र जे आहेत तर ही अर्हता इथं मागितलेली होती। बाकी जे आपल्या अर्हता आहेत त्या पण आहेत। वयोमर्यादे संदर्भातला जो जीआर आहे तर तोही लवकर येऊ शकतो। तर अशा पद्धतीची माहिती जी आहे तर ते आपल्याला इथं मिळते आणि या परीक्षेसाठी मागे जी नागरी ऍड आलेली होती तर त्याच्यामध्ये 102 पदं आपल्याला इथं पाहायला मिळतात। ही डिपार्टमेंटची जाहिरात होती, 100% महिलांसाठीच असते ही, त्याच्यामुळे महिलांसाठी एक सुवर्ण संधी असते। मागच्या वेळी जो अभ्यासक्रम होता तर त्या अभ्यासक्रमामध्ये हे सर्व घटक म्हणजे इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, एकात्मिक बाल विकास, पोषण अभियान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, संगणक ज्ञान, तर हे सगळे घटक आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात आणि हे सर्व घटकच आपल्या बॅच मध्ये आपण हे इन्क्लूड करून दिलेले आहेत। मागच्या वेळी खूप साऱ्या महिलांनी या बॅचच्या माध्यमातून त्यांचं सिलेक्शन पक्क केलेले। आगामी काळात ज्या काही महिला तयारी करत असेल तर ते या च्या माध्यमातून त्यांची तयारी जी आहे तर ते करू शकतात। चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।